So staining method, simple stain, negative stain, impregnation, differential stain, gram stainचं principle, procedure, applications, नंतर झेरिन स्टेन, मॉडिफाईड ॲसिड फास्ट स्टेन आणि अल्बर्ट स्टेन. हे सगळं बघायचं आहे. पहिला प्रश्न, मेन पर्पज ऑफ सिम्पल स्टेनिंग काय, तर ते ब्रिंग आउट द मॉर्फोलॉजिकल फीचर ऑफ बॅक्टेरिया. सिम्पल स्टेन काय करतो, सगळ्या बॅक्टेरियाला सेम कलर देतो, विच इज कॉमनली यूज सिम्पल स्टेन कोणता आहे, तर मिथायलिन ब्लू आहे. ठीक आहे. नंतर अनदर कॉमन यूज सिम्पल स्टेन कोणता असतो, दॅट इज अ बेसिक फूड सीन. तर दोन सिम्पल स्टेनचे नाव लक्षात ठेव, मिथाइलिन ब्लू आणि बेसिक फूड सीन. देन सिम्पल स्टेन्स आर बेस्ट फॉर स्टडिंग मॉर्फोलॉजी. नेगेटिव्ह स्टेनिंगमध्ये काय होतं की तुम्ही बॅकग्राऊंडला स्टेन करताय आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर तो आपल्याला त्याचा अनस्टेंड दिसतो. तर डार्क बॅकग्राऊंड अँड अनस्टेंड बॅक्टेरिया हे निगेटिव्ह स्टेनिंगचा अर्थ आहे. निगेटिव्ह स्टेनिंग इज स्पेशली युजफुल फॉर डेमॉन्स्ट्रेटिंग. काय डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी, कॅप्सूल बॅक्टेरिया असतो, कॅप्सूल डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी निगेटिव्ह स्टेनिंग गरजेचे आहे. व्हेरी स्लेंडर बॅक्टेरिया डेमॉन्स्ट्रेटेड बाय निगेटिव्ह स्टेनिंग कोणकोणत्या, स्पायरोचिट्स. द विच स्टेन इज यूज्ड इन निगेटिव्ह स्टेनिंग. निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये आपण कोणता यूज करतो बघ, इथं इंडिया इंक यूज करतो. ठीक आहे. आपण तुला लक्षात आहे का क्रिप्टोस्पोरिडियम, नाही क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स, त्याच्या स्टेनिंगसाठी इथं आपण इंडिया इंक वापरतो आणि त्याचं कॅप्सूल बनवत असतो. ठीक आहे. अनदर निगेटिव्ह स्टेन इज नायग्रोसिन. तर सध्या आपण दोन सिम्पल स्टेन आणि दोन निगेटिव्ह स्टेन बघितले. दोन सिम्पल स्टेन कोणते, मिथाइलिन ब्लू आणि बेसिक फूड सीन, आणि निगेटिव्ह स्टेन कोणते, इंडिया इंक आणि नायग्रोसिन. नायग्रोसिनच्या एंडला इंडिया आहे ना, इंडिया इंक असं लक्षात ठेव. आणि मिथाइलिन ब्लू विथ बेसिक फूड सीन, SIN आहे तिथं, इथं पण SIN आहे जाऊ. सो NS निगेटिव्ह NS आणि MB फॉर सिम्पल स्टेन. इम्प्रेग्नेशनचा अर्थ काय असतो की तुम्ही कुठंतरी असं डिपॉझिशन करताय, तर मग इम्प्रेग्नेशन मेथड वर्क्स बाय इन्क्रीजिंग द थिकनेस युजिंग सिल्वर डिपॉझिटेड. इम्प्रेग्नेशन मेथड इज युजफुल फॉर डेमॉन्स्ट्रेटिंग. काय डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी, स्पायरोचिट्सला डेमॉन्स्ट्रेट करायचं. फ्लॅजेला कॅन ऑल्सो बी डेमॉन्स्ट्रेटेड बाय इम्प्रेग्नेशन मेथड. तर आपण काय स्पायरोचिट्सला, त्याच्या फ्लॅजेलाला या इम्प्रेग्नेशन मेथडनी डेमॉन्स्ट्रेट करायचं. लिव्हायडिटी स्टेन इज युज्ड टू डेमॉन्स्ट्रेट. लिव्हायडिटी स्टेन मला स्पायरोचिट्स इन टिश्यूमध्ये स्पायरोचिट्सला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी लिव्हायडिटी स्टेन असतो, टी फॉर टिश्यूमधला स्पायरोचिट. नंतर डिफरन्शियल स्टेनचा अर्थ काय, इथे वेगवेगळे रंग देणार बॅक्टेरिया, सो डिफरंट कलर टू डिफरंट बॅक्टेरिया. मोस्ट वाईडली यूज डिफरन्शियल स्टेन कोणता, दॅट इज ग्राम स्टेन. मोस्ट वाईडली यूज्ड ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह करणार. विच स्टेन आयडेंटिफाइज बॅक्टेरिया बेस्ड ऑन ॲसिड फास्टनेस, झील नील सेन स्टेन. देन अल्बर्ट स्टेन डेमॉन्स्ट्रेट्स. अल्बर्ट स्टेन काय करतं, ग्रॅन्युल्स, मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्सला ते डेमॉन्स्ट्रेट करतं. देन फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेक्निक आयडेंटिफाईज. फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेक्निक आयडेंटिफाय करतं सेल वॉल थिकनेस, सरफेस अँटीजन, स्पोर का कॅप्सूल. त्याचं लक्षात ठेव, फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेक्निक जो आहे तर तो सरफेस अँटीजनला जाऊन चिपकणार ना, अँटीजन आपल्याला आयडेंटिफाय करणार. स्पेशल स्टेन्स आर नीडेड टू स्टडी काय फ्लॅजेला आणि स्पोर. म्हणजे फ्लॅजेला त्याचे स्पोर्ट्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला स्पेशल स्टेन गरजेचं. आता ग्राम स्टेनिंग बघायचं. ग्राम स्टेन कोण ग्रामने दिलं होतं, हॅन्स क्रिश्चियन ग्राम. देन ते कधी इंट्रोड्यूस केलं होतं, 1884मध्ये. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कसे दिसतात आपल्याला, ब्लू दिसतात, व्हायलेट दिसतात. आणि ग्राम निगेटिव्ह ब्लू नाही म्हणायचं, व्हायलेट नाही. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आपल्याला पिंक किंवा रेड दिसतात. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय रेजिस्ट करतात, दे रेजिस्ट द डिकलरायझेशन. नंतर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करतात, ते टेक अप द काउंटर स्टेन सॅफ्रेनिन. सो अकॉर्डिंग टू सेल वॉल थिअरी, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत तर ते रिटेन द डाय, बिकॉज सेल वॉल थिअरीनुसार ते का बरं रिटेन करतात, कारण की त्यांच्यामध्ये थिक पेप्टाइडोग्लायकन लेअर असतो त्यांचा, किती 30 नॅनोमीटरचा एवढा मोठा असतो. तर मग त्याच्यामुळे ते डायला त्या रिटेन करू शकतात. कोणता डाय असतो तो, कार्बोल्फिटसीन. देन अकॉर्डिंग टू पीएच थिअरी, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ॲसिडिक प्रोटोप्लाझम असतो. ठीक आहे. त्यांच्यामध्ये ॲसिडिक प्रोटोप्लाझम असतं, त्याच्यामुळे ते काय करतात, त्या स्टेनला टिकवून ठेवतात. ओके. सो हाय लिपिड कॉन्टेंट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, LPS, लायकोपॉलिसॅकराइड. देन प्रायमरी स्टेन इन ग्राम स्टेनिंग कोणता आहे, हे क्रिस्टल व्हायलेट आहे. मी कशी काय बोलले होते, कार्बोल्फिटसीन बोलले होते ना, नाही. सो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, दे टेक अप द काउंटर स्टेन, आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया रेजिस्ट द डिकलरायझेशन बाय ॲसिटोन अल्कोहॉल. आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जे आहेत ते रिटेन द डाय, विच डाय, क्रिस्टल व्हायलेट डाय, त्यामुळे त्यांना व्हायलेट कलर येतो. नंतर प्रायमरी स्टेन कोणता असतो, क्रिस्टल व्हायलेट. मॉडर्न यूज इन ग्राम स्टेनिंग काय असतं, इट इज ग्रॅनसायडिन इज द मॉडर्न. देन डिकलरायझेशन कॉमनली यूज इन ग्राम स्टेनिंग कोणता असतो, ॲसिटोन किंवा अल्कोहॉल, इथेनॉल किंवा ॲसिटोन असतो. देन कॉमन काउंटर स्टेन इन ग्राम स्टेनिंग कोणता असतो, काउंटर स्टेन सॅफ्रेनिन. देन ॲप्लिकेशन ऑफ ग्राम स्टेनिंग हेल्प्स इन कशामध्ये मदत करतो, आपण ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह करून आपण ट्रीटमेंट प्रोफिलॅक्सिसमध्ये. सो प्रिलिमिनरी डिफरन्शिएशन इंटू ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो ग्राम स्टेनिंग हेल्प्स द क्लिनिशियन टू डिसाइड द एम्पिरिकल अँटीबायोटिक थेरपी. ओके. रॅपिड डायग्नोसिस ऑफ पायजेनिक मेनिंजायटिस कॅन बी एडेड बाय ग्राम स्टेन करून आपल्याला कळणार कोणता बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आहे. सो CSF सॅम्पल घेतलं, त्याचं आपण ग्राम स्टेनिंग केलं, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह एजंट दिसणार. झील नीलसन स्टेन, झेरिन स्टेनमध्ये ॲसिड फास्टनेस ऑफ मायक्रोबॅक्टेरियम इज मेनली ड्यू टू मायकॉलिक ॲसिड. कारण ते काय करतं ना, त्या ॲसिडला डिकलराइज नाही करू, इट रेजिस्ट द डिकलरायझेशन बाय द सल्फ्युरिक ॲसिड. देन प्रायमरी स्टेन इन झील नीलसन स्टेनिंग कोणता आहे, इथं असतो कार्बोल्फिटसीन. ठीक आहे. आपण जो नेहमी झेडन करतो ते कार्बोल्फिटसीन यूज केलं, ग्राम्समध्ये क्रिस्टल व्हायलेट असतो. ठीक आहे. आफ्टर डिकलरायझेशन ॲसिड फास्ट बॅक्सला काय रिटेन करतात, त्यांचा रेड कलर ऑफ फिटसीन ते रिटेन करतात. अल्बर्ट स्टेन प्रायमरी यूज टू डेमॉन्स्ट्रेट काय, द मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स ऑफ कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. आपण ते ड्रॉ केलं होतं, कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरी चायनीज पॅलिसेड पॅटर्न्समध्ये, चायनीज लेटर किंवा पॅलिसेड पॅटर्नमध्ये होते आणि त्यांच्या तिथं मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स होते, ते अल्बर्ट स्टेनिंगमुळे होते. सो सिम्पल स्टेन बघितला, मिथाइलिन ब्लू आणि बेसिक फूड सीन. निगेटिव्ह स्टेन दोन बघितले, इंडिया इंक आणि नायग्रोसिन. देन इम्प्रेग्नेशनमध्ये सिल्वर इम्प्रेग्नेशन आणि लिव्हायडिटी स्टेन बघितला. इम्प्रेग्नेशन आपण स्पायरोचिट बघण्यासाठी करत होतो. आणि डिफरन्शियल स्टेनमध्ये आपण ग्राम स्टेन, झेरिन स्टेन, अल्बर्ट स्टेन आणि फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेक्निक बघितली. फ्लोरोसेंट अँटीबॉडी टेक्निक सरफेस अँटीजनला डिटेक्ट करण्यासाठी असते. नंतर आता ग्राम स्टेनच्या अजून थोडे आपल्याला MCQs बघायचे. कोणता ग्राम स्टेन मॉडिफिकेशन इज युजफुल फॉर टिश्यू सेक्शन, ते पहिलं वाला कोणतं, विगट्स जे आहे ना, तर ते टिश्यू सेक्शन्समध्ये गरजेचं आहे. आणि 4 मॉडिफिकेशन आहेत ग्राम स्टेनचे, विगट्स, नंतर प्रेस्टन मॉरेल, जेन्सन आणि WPJ आणि C लास्टला वाटतं, नाही कॉपलॉफ अँड बियरमॅन. ठीक आहे. विगट्स, PJK क्लास, प्रेस्टन मॉरेल, जेन्सन आणि कॉपलॉफ, बियरमॅन. सगळ्यात आधी विगट्समध्ये टिश्यू सेक्शन आलं. आणि इन विगट्स मॉडिफिकेशन प्रायमरी स्टेन कोणता यूज करतो आपण, दॅट इज कार्बोजेन्शियन व्हायलेट. युजली आपण कोणता प्रायमरी स्टेन यूज करतो, क्रिस्टल व्हायलेट. पण या विगट्समध्ये ना ग ॲड होतं, जेन्शियन व्हायलेट, कार्बोजेन्शियन व्हायलेट.
देन प्रेस्टन वॉरेन्स मॉडिफिकेशन मेनली यूज्ड टू प्रेस्टन म्हणजे जे आहे ना याचा आहे पॉवर देतं ते ग्राम पॉझिटिव्ह स्टेनिंगला सो इट इज स्ट्रेंथन द ग्राम पॉझिटिव्ह स्टेनिंग देन जेन्सेन मॉडिफिकेशन प्रोवाइड्स बेटर काउंटर स्टेनिंग फॉर गोनोकोकाय आणि मेनिंजोकोकाय ठीक आहे बेटर काउंटर स्टेनिंग देतात आणि हे कसे असतात गोनोकोकाय मेनिंजोकोकाय कसे आहेत ग्राम नेगेटिव्ह आहेत मग ग्राम नेगेटिव्ह असले मग त्यांना काउंटर स्टेन चांगलं देणं गरजेचं आहे ठीक आहे तर पहिला ग्राम पॉझिटिव्हसाठी प्रेस्टन वॉरेल आहे जेन्सेन ग्राम नेगेटिव्ह गोनोकोकाय मेनिंजोकोकायसाठी नंतर लास्ट कपल ऑफ बियरमन मॉडिफिकेशन इज युजफुल फॉर कोणासाठी ॲनारोब्स आणि बॅक्टेरियल वजायनोसिस कोण कॉज करतो लक्षात कर कोण होतं त्याचा बॅक्टेरियल वजायनोसिस कॉज बाय ट्रायकोमोनास वजायनालिस नाही वजायनायटिस तर वेगळं होतं आणि वजायनोसिस तर वेगळं होतं बॅक्टेरियल वजायनोसिस बघून येतं ओके देन ॲनारोब्स आणि बॅक्टेरियल वजायनोसिससाठी आहे कॉपलॉफ अँड बियरमन या मला माहिती रे जी पासून आहे काहीतरी गार्डेनेरेला वजायनोसिस येस गार्डेनेरेला वजायनोसिस देन फर्स्ट स्टेप इन ग्राम स्टेनिंग इज ग्राम स्टेनिंगमध्ये काय आपण काय करतो क्रिस्टल वॉलेट टाकतो नाही प्रिपरेशन ऑफ बारीक स्मिअर बनवणं गरजेचं आहे आणि मग स्मिअर्स दे आर फिक्स्ड बाय द ग्राम्स आयोड नाही ते मॉडर्न झालं बघ दे आर फिक्स्ड बाय मिथॅनॉल और हीट आधी छोटी स्मिअर बनायचं त्याला हीटनी फिक्स करायचं किंवा मिथॅनॉलनी फिक्स करायचं नंतर प्रायमरी स्टेन टाकायचं दॅट इज क्रिस्टल वॉलेट नंतर ग्राम्स आयोडीन ॲज मॉडर्न म्हणून टाकायचं नंतर विच इज यूज फॉर डिकलरायझेशन ग्राम्स दॅट इज इथेनॉल और ॲसिटोन देन कॉमन काउंटर स्टेनिंग ग्राम स्टेनिंग कोणता आहे दॅट इज सॅफ्रेनिन देन प्रोलॉंग डिकलरायझेशन प्रोलॉंग खूप जास्त डिकलराइज केलं तर सगळेच आपल्याला ग्राम नेगेटिव्ह डिकलराइज केलं तर ना सगळे आपल्याला ग्राम नेगेटिव्ह दिसतील ऑल बॅक the gram positive becomes gram negative. Inadequate decolorization causes. व्यवस्थित डिकलरायझेशन आहे सगळेच आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह दिसतील ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मे बिकम ग्राम नेगेटिव्ह वेन जेव्हा की त्यांचं सेल वॉल डॅमेज असेल तेव्हा व्यवस्थित ते स्टेन नाही घेऊ शकणार मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ ग्राम स्टेन कोणता आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ स्कोर नो प्रिलिमिनरी डिफरेंशिएशन ऑफ बॅक्टेरिया इंटू ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम नेगेटिव्ह येस देन ग्राम स्टेन कॅन हेल्प इन ग्राम स्टेन कशामध्ये मदत करतो स्टार्टिंग एम्पिरिकल अँटीबायोटिक थेरपी रॅपिड डायग्नोसिस ऑफ पायजेनिक मेनिंजायटिस कॅन बी एडेड बाय द ग्राम स्टेनिंग CSF घेतला ग्राम स्टेनिंग गेली पटकन आपण डायग्नोसिस करू शकतो ग्राम स्टेन कॅन ऑल्सो रिव्हील योर प्रेझेन्स ऑफ इन्फ्लेमेटरी सेल्स लाईक न्यूट्रोफिल्स ठीक आहे then Z stain सगळ्यात आधी ऑब्झर्व दॅट ट्युबरकल बॅसिलरी रेजिस्टेड ॲसिड डिकलरायझेशन ट्युबरकल बॅसिलरी ॲसिड डिकलराइज होते ते पण पहिल्यांदा बघितलं ते पहिल्यांदा एअर लिकनी बघितलं ना झिल निल्सन नाही पहिल्यांदा एअर लिकनी बघितलं होतं मग करंटली यूज ॲसिड फास्ट स्टेन वॉज मॉडिफाईड बाय झिल अँड निल्सन देन ॲसिड फास्टनेस ऑफ ट्युबरकल बॅसिलरी मेनली ड्यू टू मायकॉलिक ॲसिड प्रायमरी स्टेन इन झिल निल्सन कोणता आहे कार्बोल्फिटसिन देन अकॉर्डिंग 20 गाइडलाइन्स द डिकलरायझेशन इज डन विथ 25% H2SO4 काउंटर स्टेन यूज इन Z स्टेनिंग कोणता असतो यूज काउंटर स्टेन मिथाइलिन ब्लू किंवा मॅलेचाइट ग्रीन पण कॉमनली यूज कोणता आहे मिथाइलिन ब्लूच घ्यायचं ठीक आहे देन acid fast bacilli appear कसे दिसतात ते रेड दिसतात कार्बोल्फिटसिनमुळे then non acid fast organism take up the counter stain methylene blue and they look take up the counter stain methylene blue yes then modified acid fast staining मध्ये गॅबेट्स आणि modified quinones मेथड गॅबेट्स methylene blue जो आहे स्टेन युजेस व्हॉट गॅबेट्स methylene blue स्टेन युजेस काय बेसिक फ्रुटसिन फिनॉल स्टेन फॉलोड बाय methylene blue म्हणजे आधी काय करणार बेसिक फ्रुटसिन फिनॉल स्टेन त्याच्यावरती टाकणार आणि नंतर methylene blue टाकणार आपण एक कार्बोल्फिटसिन यूज करतो पण हा काय करणार बेसिक फ्रुटसिन आणि फिनॉल वापरणार आणि मायकोबॅक्टेरियम लेप्टोरेसिस रेजिस्ट डिकलरायझेशन बाय 5% H2SO4 then modified quinone method is useful for nocardia and legionella किनियन N for nocardia and legionella nocardiaसाठी 1% लागत असतो then Albert stain is used to demonstrate what the metachromatic granules of the Corynebacterium diphtheria so हे सगळं primary stain in gram stain कोणता आहे it is crystal violet and modern in gram stain is gram iodine decolorization in gram staining is acetone or alcohol then counter stain in your gram staining is graphene acid fastness is due to mycolic acid it resists the decolorization by the H2SO4 then primary stain in Zn stain is carbolfitsin it gives red color and TB is decolorized with 25% H2SO4 and leprosy is decolorized with 5% H2SO4 nocardia is decolorized with 1% H2SO4 and nocardia साठी मेथड कोणती आहे दुसरी quinones modified quinones method then Albert stain काय demonstrate करतो metachromatic granules in Corynebacterium diphtheria तो दाखवतो so Albert stain काय आहे it is used to demonstrate what this and Albert stain mainly used for identifying the Corynebacterium diphtheria granules demonstrated by Albert stain कोणते आहेत they are metachromatic granules volutin or Babis Ernst granules हे सगळे होतात Ernst Babis Ernst metachromatic and volutin granules then metachromatic granules of Corynebacterium diphtheria appear ते कसे दिसतात निळे दिसतात bluish purple दिसतात ठीक आहे मॅडमने मला ब्लू पेन इथे काढायला सांगितलं so bluish purple दिसतात metachromasia म्हणजे चेंज इन द कलर कधी चेंज होतो जेव्हा आता मेटाफॉस्फेट ग्रॅन्युल सोबत जो डाय जेव्हा मिक्स होतो ना मिळतो ना तेव्हा चेंज इन कलर होतो सो कॅरेक्टरिस्टिक कलर चेंज ऑफ अ डाय वेन बाउंड टू सर्टन सबस्टन्स सो विच डाय इन अल्बर्ट स्टेन शोज मेटाक्रोमेसिया इट इज योर टॉलोइडिन ब्लू जेव्हा टॉलोइडिन ब्लू जो आहे तो मेटाफॉस्फेट ग्रॅन्युलला बाइंड करणार ना पॉलीमेटाफॉस्फेट ग्रॅन्युलला बाइंड करतो तेव्हा तो कलर चेंज करतो सो टॉलोइडिन ब्लू चेंजेस कलर आफ्टर बाइंडिंग टू योर पॉलीमेटाफॉस्फेट ग्रॅन्युल्स and the color change seen in Albert stain is due to metachromasia and Albert stain classified as it is a differential stain also it is a special stain for intracellular granules then Albert stain it demonstrates your intracellular granules then Albert stain 1 आणि Albert stain 2 अशा असतात गोष्टी Albert stain 1 जो आहे त्याच्यामध्ये काय असतं टॉलोइडिन ब्लू असतो देन मॅलेचाइट ग्रीन आणि ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड असतं ठीक आहे फर्स्ट इयरमध्ये ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड बघितलं होतं सो Albert 1 मध्ये ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड देन मॅलेचाइट ग्रीन आणि टॉलोइडिन ब्लू असतो देन विच अल्कोहॉल इज प्रेझेंट इन Albert 1 stain that is ethyl alcohol ठीक आहे not methanol not isopropyl it is ethyl alcohol then first stain applied in Albert staining is Albert 1 आणि आफ्टर अप्लाइंग Albert 1 स्मिअर काय करतो आपण वॉश करतो धुतो त्याला आणि मग त्याला ड्रेन करतो आणि विच काय प्रोवाइड्स मेटाक्रोमॅटिक इफेक्ट इन Albert 1 स्टेन इट इज योर टॉलोइडिन ब्लू देन Albert स्टेन 2 काय आहे Albert 2 स्टेनमध्ये काय असतं काय काय बघणे ऑप्शन असेल सल्फ्युरिक ॲसिड कार्बोल्फिटसिन आणि आयोडीन क्रिस्टल नाही ग्रिस्टल याच्यामध्ये आयोडीन असतो सो Albert स्टेन I डबल 2 आहे ना त्याला I म्हणून इमॅजिन करतो सो इट इज आयोडीन क्रिस्टल्स आणि आयोडीन इज डिझॉल्व्ड इन पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन देन Albert 2 स्टेन इज अप्लाइड आफ्टर Albert 1 देन Albert 2 स्टेन स्मिअर काय करतो आपण त्याला ड्रेन करतो त्याला
सो थ्रोट स्वॉब घेतला चाइल्डपासून विथ सुडोमेम्ब्रेनस फॅरेंजायटिस म्हणजे कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी असू शकतं. विच स्टेन इज मोस्ट युजफुल, इट इज अल्बर्ट स्टेन. देन अल्बर्ट स्टेन हेल्प्स डेमॉन्स्ट्रेट कॉर्निबॅक्टेरियम ग्रॅन्युल्स. नायझर स्टेन आणि पॉन्डर स्टेन याचे दोन मॉडिफिकेशन आहेत. ठीक आहे. नायझर स्टेन इट इज फॉर डेमॉन्स्ट्रेटिंग युअर मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स अँड पॉन्डर स्टेन इट इज यूज फॉर दॅट इज ऑल्सो फॉर मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स. तर ओव्हरऑल मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्ससाठी अल्बर्ट, नायझर आणि पॉन्डर स्टेन आहेत. Then granules seen in Albert stain are composed mainly of polymetaphosphate. An examiner shows bluish purple granules at the poles of club-shaped bacilli, and the stain is most likely Albert stain. Okay, so हे सगळे प्रश्न बघून घे. मॉडिफाईड ॲसिड फास्ट स्टेनिंग मधले प्रश्न बघा. गॅबेट्स मिथाइलिन ब्लू जो आहे इट इज अ मॉडिफाईड ॲसिड फास्ट स्टेन. देन गॅबेट्स मेथडमध्ये स्मिअर पहिल्यांदा इट इज फ्लडेड विथ वॉट बेसिक फिक्सिंग फिनॉल स्टेन. आणि बेसिक फिक्सिंग फिनॉल स्टेन इज अलाउड टू ॲक्ट फॉर 10 minutes. ठीक आहे. देन गॅबेट स्टेनिंग इज परफॉर्म्ड ॲट किती रूम टेम्परेचर. देन आफ्टर वॉशिंग म्हणजे 24 डिग्री सेल्सियस 28 डिग्री सेल्सियस. आफ्टर वॉशिंग स्मिअर काय करतो आपण काउंटर स्टेन विथ गॅबेट्स मिथाइलिन ब्लू. तर गॅबेट स्टेनिंगची प्रोसिजर कशी आहे. सगळ्यात आपण काय केलं बेसिक फिक्सिंग फिनॉल स्टेन टाकला. देन त्याला 10 मिनिट थांबवलं. देन त्याला रूम टेम्परेचरवरतीच काम करू दिलं. नंतर गॅबेट्स मिथाइलिन ब्लू टाकला आणि त्याला आपण 2 मिनिट थांबवलं. फायनल स्टेप फॉर काउंटर स्टेनिंग. आफ्टर काउंटर स्टेनिंग इज काउंटर स्टेन कोणता होता गॅबेट्स मिथाइलिन ब्लू होता. आणि फायनल स्टेप काय आहे त्याच्यानंतर वॉश करायचं आणि एअर ड्राय करून द्यायचं. मायकोबॅक्टेरियम लेप्रेसाठी 5% असतो. ॲसिड फास्ट स्टेन युजिंग 5% पर्टिक्युलर युजफुल फॉर एम लेप्रे. देन मॉडिफाईड किनियॉन मेथड कोणासाठी आहे नोकार्डिया लेजिओनेलासाठी जे की 1% H2SO4 ते डिकलरायझेशन रेजिस्ट करतं. देन मॉडिफाईड किनियॉन मेथड डिकलरायझिंग एजंट किती असतो त्याच्यामध्ये कोल्ड असतो. ठीक आहे. गॅबेट्सचं ते वेगळं झालं आणि किनियॉन मॉडिफाईड किनियॉनमध्ये कोल्ड 10% सॉरी येस 1% कोल्ड 1% H2SO4 असतो. ठीक आहे. लक्षात मॉडिफाईड किनियॉन कोल्ड 1% सल्फ्युरिक ॲसिड बघ ना 1% कारण की आपल्या नोकार्डिया त्याला किती 1% लागते ना. मॉडिफाईड किनियॉन प्रोसिजर सिमिलर टू युअर झेड स्टेनिंग. मेन डिफरन्स फ्रॉम झेड आणि मॉडिफाईड किनियॉन इज युअर डिफरंट डिकलरायझिंग ॲसिड कॉन्सन्ट्रेशन. मॉडिफाईड किनियॉन स्ट्रेन बॅक्टेरिया अपियर कसे दिसतात त्याच्यामध्ये इतकं काहीतरी वेगळं पिंक ऑन ब्लू बॅक्टेरिया बॅकग्राऊंड. आपल्याला झेडमध्ये कसे रेड ऑन ब्लू दिसत होते पण इथं कसे पिंक ऑन ब्लू बॅकग्राऊंड दिसतात. नाही रे तिकडे कसे रेड ऑन ग्रीन बॅकग्राऊंड दिसत होते कार्बोल्फिक्सिन आणि ते पण इथं पिंक ऑन ब्लू बॅकग्राऊंड दिसतं. देन सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन MTB साठी 25%, एमलेप्रेसाठी 5%, नोकार्डियासाठी 1%. देन क्रिप्टोस्पोरिडियम पार्वमसाठी 1%. ठीक आहे. सो नोकार्डिया क्रिप्टोस्पोरिडियम आणि सायक्लोआयसोस्पोरा आणि सिस्टोआयसोस्पोरा. सो क्रिप्टोस्पोरिडियम सायक्लोस्पोरा आणि सिस्टोआयसोस्पोरा आणि नोकार्डिया सगळ्यांसाठी 1%च लागणार आहे. आणि एक्स ऑफ सिस्टोसोमा मॅन्सोनी रिक्वायर किती त्याला पण 1%. आणि बॅक्टेरियल स्पोर त्याला कमी लागतं 0.25 to 0.5%. हेड ऑफ स्पोन डेमॉन्स्ट्रेटेड युजिंग 0.5 to 1%. सो सगळ्यात कमीपासून जास्तीकडे जाताना बॅक्टेरियल स्पोरसाठी 25 ते 5 म्हणजे 0.25 to 0.5. हेड ऑफ स्पोनसाठी 0.5 to 1. देन जे बाकीचे उरलेले आहेत एग ऑफ सिस्टोसोमा मॅन्सोनी सायक्लोआयसोस्पोरा सिस्टोआयसोस्पोरा सायक्लोस्पोरा आणि क्रिप्टोस्पोरिडियम पार्वम यांच्या सगळ्यांसाठी आणि नोकार्डियासाठी 1%. सो बघ हे सगळं नोकार्डिया एलेप्रे MTB. ठीक आहे.